गुड इव्हिनिंग. आज आपण पायथागोरसचा सिद्धांत या घटकावर आधारित स्वाध्याय 17.2 आणि स्वाध्याय 17.3 सोडवणार आहोत. आता पहिलाच प्रश्न पहा. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी 90 अंश, माप कोन ए 30 अंश, माप कोन सी 60 अंश, त्यानंतर लेंथ एसी म्हणजे हा जो कर्ण आहे तो तुम्हाला 12 दिलेला आहे आणि विचारले लेंथ बीसी म्हणजे ही खालची बाजू विचारलेली आहे ही बीसी. बघूया आपल्यापैकी कोण सांगते बीसी लांबी किती येईल. हॅलो सर काय म्हणलं परत सांग. बीसी बाजूची लांबी किती सेमी असेल. किती पर्याय क्रमांक 2. ठीक आहे बघूया आपण किती ते. आता तुम्हाला मी त्या दिवशी 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचं प्रमेय शिकवलेलं होतं पहा. त्रिकोणातील कोणांची माप जर 30 अंश 60 अंश 90 अंश असे असतील तर 30 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते. मग आपल्याला जी बाजू बीसी विचारलेली आहे ती बघा की 30 अंश समोरच आहे का नाही. हो का. मग आपण वाक्य काय पाहिलं 30 अंश समोरची बाजू कर्णाच्या निमपट असते. मग या आकृतीमध्ये 30 अंश समोरची बाजू कोणती आहे तर बीसी आहे आणि कर्ण कोणता आहे तर एसी आहे. मग ह्या कर्णाच्या निमपट म्हणजे कर्णाला 1/2 गुणायचं. मग 1/2 आणि कर्ण तुम्हाला 12 दिलेला आहे आणि मग बेक बे आणि बेसक 12 6 सेमी आलं पहा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघा इतका सोपा प्रश्न वर्गात क्लासमध्ये एका पण विद्यार्थ्याला सांगता आला नाही. मी तुम्हाला माईक चालू केला होता उत्तरासाठी. 30 अंशा समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. मग या आकृतीमध्ये 30 अंशा समोरची बाजू बीसी आहे आणि बीसी हे एसीच्या निम्म. मग एसी जर 12 असेल तर 12च्या निम्म 6 आलं बघा हे. आणि याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला लेंथ एबी विचारलं असतं तर ते मात्र 6 वर्गमुळात 3 आलं असतं. किती आलं असतं 6 वर्गमुळात 3. पण हे विचारलेलं नव्हतं तुम्हाला कारण 60 अंशा समोरची बाजू ही 30 अंशा समोरच्या बाजूच्या वर्गमुळात 3 पट असते. 30 अंशा समोरची बाजू जर 6 असेल तर 6 ला फक्त √3 न गुणायचं. मग तुम्हाला 60 अंश समोरची बाजू एबी 6 वर्गमुळात 3 मिळेल. पण तुम्हाला 60 अंश समोरची बाजू नव्हती विचारली तर ही 30 अंश समोरची बाजू विचारली होती आणि ती 6 आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बघा मी तुम्हाला थोडा वेळ माईक चालू करतो उत्तरासाठी. तुम्ही थोडा वेळ विचार करायचा आणि उत्तर सांगायचं. हा एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून
12 मीटर अंतरावर आहे. आता तुम्ही जर गार्डन मध्ये गेला असेल तर तुम्हाला शिडी आणि घसरगुंडी माहित आहे. आता समजा ही शिडी आहे आणि ह्या अशी घसरगुंडी आहे पहा, आणि ही खाली जमीन आहे. आता ही घसरगुंडी आहे बघा, मी घसरगुंडीला असं दाखवतो थोडं लक्ष देण्यासाठी. ही घसरगुंडी आहे आणि ही आहे ती अशी शिडी आहे वर चढायसाठी. ही काय आहे? शिडी आहे. हा बघा, एका बागेतील शिडी व घसरगुंडी यांचं वरचं टोक जमिनीपासून 12 मीटर अंतरावर आहे. मग ए हे कोणाचं वरचं टोक आहे? शिडीचं पण वरचं टोक आहे, घसरगुंडीचं पण वरचं टोक आहे. मग ते जमिनीपासून 12 मीटर उंचीवर आहे, म्हणजे इथून असं लंब टाकावं लागेल. समजा इथं खाली डी नाव दिलं. एडी म्हणजे वरच्या टोकापासून जमीन हे अंतर आहे आणि ते तुम्हाला 12 दिलेलं आहे. मग इथं मी एडीची किंमत 12 लिहितो. आता इथं बी नाव दिलं. ए बी काय झाली? शिडी झाली एबी. आणि एसी काय झाली? घसरगुंडी झाली. बघा, एबी या शिडीवरून लहान मुलं चढतात आणि ए पासून असं घसरत त्या घसरगुंडीपासून सी पर्यंत असं जमिनीवर जाऊन पोहोचतात. अशा प्रकारची ही घसरगुंडी असते बघा. आता विचारलेलं काय? शिडीची लांबी 13 मीटर. मग शिडी कोणती आहे? तर एबी. मग एबी ची किंमत तुम्हाला 13 दिलेली आहे पहा. आणि घसरगुंडीची लांबी 15 दिलेली आहे, म्हणजे एसी किती दिलेला आहे? 15. आता विचारलंय काय? शिडीच्या खालच्या टोकापासून, बी हे शिडीचं खालचं टोक आहे, घसरगुंडीच्या खालचं टोक सी आहे आणि या दोघातलं अंतर विचारलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी बीसी ची किंमत विचारलेली आहे. आता एडीबी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे आणि एडीसी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे तुम्ही जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला, समजा एडीबी त्रिकोणामध्ये तुम्ही पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर तुमचा बीडी सुद्धा मिळणार आहे. आता सरळ काय करूया आपण? कर्णाच्या वर्गातून काटकोन करणाऱ्या एका बाजूचा वर्ग वजा करूया आणि त्या वजाबाकीचं वर्गमूळ काढूया, म्हणजे बीडी वर्ग मिळेल. पण एबी चा वर्ग म्हणजे मी डायरेक्ट लिहितो 13 चा वर्ग आणि एडी चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग. मग 13 चा वर्ग आपला पाठ आहे 169 आणि 12 चा वर्ग आहे 144 आणि ह्या दोघांचं वर्गमूळ बघा 25 येते. आणि मग 25 चं वर्गमूळ काढायचं पाहिजे आणि 25 वर्गमूळ येते 5. म्हणजे या खालच्या बीडीची किंमत 5 आली पहा. बीडीची किंमत किती आली? 5 आली. आता या एडीसी त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. कर्णाच्या वर्गातून काटकोन करणाऱ्या एका बाजूचा वर्ग मायनस करूया. मग 15 चा वर्ग 225 आणि वजा 12 चा वर्ग 144. बघा वजाबाकी करून 5तून 4 गेलं 1, 12तून 4 गेलं 8, हा चला 1, 2तून 2 गेलं 0 आणि पुन्हा 81 जर वर्गमूळ काढलं तर ते 9 येते पहा. म्हणजे डीसी ची किंमत 9 आली. आता आपल्याला विचारलंय काय? बीसी. मग बीसी म्हणजे कोणाची बेरीज? बीडी आणि डीसी ची बेरीज. मग बीडी 5 काढलाय आणि डीसी 9 काढलाय आणि ह्या दोघांची बेरीज किती आली? 14. आणि मग ह्याला एकक आपण मीटर असं देऊया. आता 14 मीटर बघा पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर कसं आलं समजलं का सांगा मला? हॅलो, हे उदाहरण आपण कसं सोडवलं समजलं का? हो सर.
हा, आता पुढचा प्रश्न आहे, कोण सांगेल याचं उत्तर मला? बघूया, मी तुमचा माईक थोडा वेळ चालू करतो, विचार करा थोडा वेळ. सर ऑप्शन नंबर 3. सर पर्याय क्रमांक 3. सर पर्याय क्रमांक 3. उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. बघा कसं आलं ते आता सांगतो स्पष्टीकरण. ओ हा वर्तुळाचा काय आहे? केंद्रबिंदू आहे. एसी ची लांबी 33 आहे. एसी म्हणजे हे 33 आहे बघा, ही जीवा. पुन्हा सीबी ची किंमत 44 आहे. सीबी म्हणजे ही वरची जीवा किती आहे? 44 आहे. आणि विचारलंय लेंथ सीओ. सीओ म्हणजे ही त्रिज्या विचारली बघा, त्रिज्या. सीओ ही त्रिज्या आहे, रेडियस. आता तुम्हाला यापूर्वी सांगितलंय मी, एबी हा काय आहे? व्यास आहे. आणि व्यास असल्यामुळं या ठिकाणी त्या वर्तुळाचं 2 अर्धवर्तुळ कंसात रूपांतरण होतं पहा. म्हणजे या आकृतीमध्ये कंस एसीबी हे काय आहे? अर्धवर्तुळ आहे. कंस एसीबी हे काय आहे? अर्धवर्तुळ आहे. आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन हा काटकोन असतो. म्हणजे या ठिकाणी अर्धवर्तुळातील आंतरित कोन काटकोन असतो. या गुणधर्माचा उपयोग केला तर हा कोन एसीबी 90 अंश येणार. कोन एसीबी काय येणार? 90 अंश येणार. म्हणजे त्रिकोण एसीबी हा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग एसीबी या काटकोन त्रिकोणाची एसी पहिली काटकोन करणारी बाजू आहे आणि बीसी दुसरी काटकोन करणारी बाजू आहे. म्हणजे एबी हा कर्ण झाला. मग काटकोन त्रिकोण आहे म्हटल्यावर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. आता आपलं जे पायथागोरसचं त्रिकोण आहे ते कोणतं आहे? 3, 4, 5. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 असतील तर कर्ण 5 असतो. म्हणजे 3, 4, 5 या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. आता या प्रत्येक संख्येला जर 11 ने गुणलं तर नवीन पायथागोरसचं त्रिकोण तयार होईल. बघा आता आपण प्रत्येकाला 11 ने गुणतो. 11 गुणिले 3 33. 11 गुणिले 4 44 आणि 11 गुणिले 5 55. मग एक बाजू तर तुम्हाला काटकोन करणारी 33 दिलेलीच आहे. पुन्हा दुसरी बाजू तुम्हाला 44 दिलेलीच आहे. आणि जो कर्ण आहे तो 55 येणार. मग म्हणजे हा जो एबी कर्ण आहे त्याची किंमत किती येणार आहे? तर 55 येणार आहे. आता तुम्ही मला सांगा, एबी ची किंमत जी 55 आली, तो काटकोन त्रिकोणाचा जरी कर्ण असला तरी तो वर्तुळाचा व्यास आहे. व्यास म्हणजे डायमीटर. मग डायमीटर किती आला? 55. आपल्याला विचारलंय त्रिज्या, आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. म्हणजे 55 ला कितीने भागायचं? 2 ने भागायचं. मग बघा, बे 2 4, बे 7 14, दशांशाने 1 10 आणि बे 5 10. अशा पद्धतीनं त्या वर्तुळाची त्रिज्या किती आली? 27.5. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. समजले का सर्वांना? तुम्ही अगोदर उत्तर सांगितलं होतं तरी सुद्धा ज्या मुलांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी स्पष्टीकरण दिलंय. स्पष्टीकरण सर्वांना समजलं? हो सर. हो सर. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर मला कोण सांगितलंय? चला, ऑप्शन नंबर 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय 2 आले, काही जण पर्याय क्रमांक 4 पण आले. बघूया आपण.
आता हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणाची एक काटकोन करणारी बाजू 7 दिली आहे आणि त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण 25 दिलाय. आता 7 या विषम संख्येपासून तयार होणारं त्रिकोण आपण पाहिले बघा. विषम संख्येचा वर्ग करायचा. मग 7 चा वर्ग किती? 49. आणि 49 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे? तर 24 आणि 25. विषम संख्येपासून तयार होणारी पायथागोरसचं त्रिकोण कुठलं झालं बघा? विषम संख्या 7 आणि 49 ज्या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे त्यामध्ये पहिली संख्या 24 आणि दुसरी संख्या कुठली? 25. हे झालं पायथागोरसचं त्रिकोण. मग आता मला सांगा, ही 7 बाजू जी आहे ती ऑलरेडी इथं काटकोन त्रिकोणाची एक काटकोन करणारी बाजू आहे आणि ही जी 25 आहे तो कर्ण दिलाय. याचा अर्थ राहिलेली काटकोन करणारी बाजू 24 असणार. म्हणजे बीसी ची किंमत किती येणार? 24. मग ऑलरेडी तुम्हाला बीसी ची किंमत m च्या स्वरूपात काय दिली? 2m - 5 आणि त्याच्या बरोबर मग आपण काढलेली किंमत 24 ठेवूया. हे झालं एक चल समीकरण. ते सोडवूया आता. -5 तिकडे गेल्यावर +5 होणार म्हणजे 24 + 5 होणार. आणि मग 24 आणि 5 किती बेरीज? 29. आणि मग m बरोबर 29. आता गुणिले 2 इकडे आल्यावर भागिले झालं. मग बे 1 बे, बे 4 8 आणि बे 5 14.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2. तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. बर, हे स्पष्टीकरण सर्वांना समजले का? हॅलो. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. सर्वांनी आता हा पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीवरून तुम्हाला बीसी काढायचा आहे. आता तुम्हाला दिले एडी या रेषाखंडाची लांबी दिली 30.5. तो इथं लिहिलेले आहे 30.5 आणि एबी बाजू पण आकृतीमध्ये 11 दिलेली आहे. आता मला सांगा, एडी ला जशी खूण आहे तशीच खूण डीसी ला आहे. याचा अर्थ एडी आणि डीसी हे दोन एकरूप रेषाखंड आहेत. मग एडी ची किंमत 30.5 असेल तर या डीसी ची किंमत सुद्धा किती असेल? 30.5 असेल. आता तुम्ही मला सांगा एसी ची किंमत किती येईल रे? ह्या 30.5 ची आणि या 30.5 ची बेरीज करा. बेरीज येते 61 आणि एबी ची तर किंमत तुम्हाला अगोदरच आकृतीमध्ये किती दिलेली आहे? 11 आणि विचारलेला आहे काय तुम्हाला? बीसी. आता एबी, बीसी आणि एसी या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्यातला कर्ण 61 दिलाय. काटकोन करणारी एक बाजू 11 दिली आणि काटकोन करणारी दुसरी बाजू विचारलेली आहे. आता 11 या विषम संख्येपासून तयार होणारं त्रिकोण आपण पाहूया. 11 चा वर्ग 121 आणि 121 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे? तर 60 आणि 61 ची बेरीज आहे. पहा मग पायथागोरसचं त्रिकोण कुठलं बनलं? ही विषम संख्या 11 आणि हे 60 आणि हे 61. 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. मग एक तर 61 तुम्हाला दिलेलीच आहे आणि दुसरी बाजू 11 पण दिलेली आहे. म्हणजे तिसरी जी बाजू आहे बीसी त्याची किंमत असणार आहे 60. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजले का तुम्हाला हे? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा, ओके.
आता पुढचा प्रश्न क्रमांक 6. आता ज्यावेळेस परिवर्तुळाची त्रिज्या किती अशा प्रकारचा प्रश्न प्रश्नामध्ये असतो त्यावेळेस सरळ काय करायचं, आपण एक अगोदर वर्तुळ काढायचं. आता या ठिकाणी समजा मी काय काढलं, वर्तुळ काढलं. समजा ओ हा वर्तुळाचा व्यास आहे, केंद्रबिंदू आहे. मग आपण व्यास काढूया. हो का, केंद्रातून जाणारा असं जेव्हा काढायचं त्याला व्यास म्हणतो. समजा मी इथं ए नाव दिलं आणि इथं सी नाव दिलं. एसी हा व्यास झाला. आता व्यास हा कर्ण येईल अशा प्रकारचा काटकोन त्रिकोण काढतोय पहा. हा एबीसी कोण काटकोन असणार, कारण कंस एबीसी हे अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोण काटकोन असतो. म्हणून कोण एबीसी 90, म्हणून त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण. परिवर्तुळ म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ. बघा, हे वर्तुळ ए मधून पास झालंय, बी मधून पास झालंय आणि सी बिंदू मधून सुद्धा पास झाले. आता दिले काय बघा, काटकोन करणाऱ्या बाजू 8 आणि 15. आता समजा आकृतीमध्ये एबी बाजू 8 दिलेली आहे आणि दुसरी काटकोन करणारी बाजू बीसी तुम्हाला 15 दिलेली आहे. आता आपण एसी काढूया. आता पायथागोरसचं त्रिकूट 2 नंबरचं नाही 3 नंबरचं बघा प्रकार काय होता ते तुम्हाला सांगितलं. 3 4 5 असं लिहायचं, 4 3 5 असं लिहायचं. आता मी 4 ची दुप्पट केली पहा, ती झाली 8. 8 ला मी असं चौकोनामध्ये ठेवतो. पुन्हा 8 ची दुप्पट जर केली तर ती झाली 16. आणि मग 16तून 1 वजा करा आणि पुन्हा 16 मध्ये 1 मिळवा. आता 16तून 1 वजा केलं तर 15 येणार पहा, आणि 16 मध्ये 1 मिळवलं तर 17. मग कोणतं पायथागोरसचं त्रिकूट या प्रकारानुसार म्हणते बघा, 8 त्यानंतर 15 आणि त्यानंतर 17. मग बघा 8 तर तुम्हाला दिलेला आहे, 15 पण दिलेला आहे, म्हणजे ही जी एसी बाजू आहे ती 17 येणार आहे. बघा मी इथं बाजूला लिहितो डाव्या साईडला, एसी बरोबर 17. आता एसी हा वर्तुळाचा व्यास आहे. व्यासाला आपण डायमीटर म्हणतो, म्हणजे डी ची किंमत 17 आहे. आणि आपल्याला विचारली परिवर्तुळाची त्रिज्या. मग त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजे डी ची किंमत 17 भागिले 2. बे 8 16 आणि बे 5 10. अशा पद्धतीनं त्रिज्या किती आहे, 8.5 सेमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. अशा पद्धतीने आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. आता आपण स्वाध्याय 17.3 चालू करतोय. पहिलाच प्रश्न आहे, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेमी असेल तर त्याच्या बाजूची लांबी किती. कोण सांगते मला सूत्र, बघूया. ज्याला सांगायचे त्यांनी फक्त माईक चालू करायचा, कुणी माईक चालू करायचा नाही. ज्याला सूत्र सांगायचे, हा बोला. बाजू गुणिले वर्गमुळात 2 गुणिले बाजू 2 वर्गमुळात 2 गुणिले 1 वरच्या 2 गुणिले बाजू वर्गमुळात 2 गुणिले बाजू. कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. पण आपल्याला बाजू विचारली की मग कर्णावरून बाजू काढल्या सूत्र काय. तुम्ही सांगितलं पण बरोबर आहे, पण बाजू बरोबर टिंब टिंब गुणिले कर्ण सांगा. वर्गमुळात 2. बघा आता इथे मी लिहितो
चौरसाची बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण, हे सूत्र आहे पहा. चौरसाची बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण. मग आपण या ठिकाणी उजव्या बाजूला जिथं कर्ण लिहिलंय तर कर्णाची किंमत टाकूया. आता कर्णाची लांबी आहे 11, मग इथं मी 11 टाकतो. मग अंशाचा गुणाकार 11 आणि छेदामध्ये √2. चौरसाची बाजू 11/√2, पण हा पर्याय आपल्याला कुठेही दिसत नाही, कारण इथं छेदामध्ये √2 ही अपरिमेय संख्या आहे. छेदामध्ये कधीही अपरिमेय संख्या ठेवायची नसते. छेदाचं आपण परिमेयीकरण करून घेऊया. मग छेदाचं परिमेयीकरण करताना छेदातील अपरिमेय संख्येला वर खाली गुणायचं, म्हणजे वर √2 येतो आणि खाली पण √2 येतो. आता पहिल्या पूर्णांकाच्या अंशाला दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाने गुणलं तर 11/2 गुणाकार आला, आणि पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाला गुणलं तर √2 गुणिले √2 म्हणजे √4 येणार, आणि 4चं √2 येणार. आणि मग 11ला जर 2 न भागलं तर 11ची निमपट येणार 5.5, आणि त्याच्या पुढे राहिलं √2. हा पर्याय बघा आहे का? 5.5 √2. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2. त्रिकोण PQR मध्ये PQ ची लांबी 3x - 1, QR ची लांबी 15x, PR ची लांबी 15x + 1. तर x च्या कोणत्या किमतीस त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होईल? आता उत्तर संख्येत दिलाय. पर्यायातील x ची प्रत्येक किंमत घेऊन उत्तर ठरवूया. आता बघा मी इथं बाजूला लिहितो PQ बरोबर 3x - 1. त्यानंतर QR ची लांबी दिलेली आहे 15x, इथे येतो QR बरोबर 15x, आणि PR ची लांबी दिलेली आहे 15x + 1. 15x + 1. आता x ची पर्यायामधील जर कोणती किंमत ठेवली तर ते पायथागोरसचं त्रिकोण बनेल. आता तुम्ही सगळ्या किंमत ठेवून पहा. आता मी डायरेक्ट पर्याय क्रमांक 3 मधलं 4 ठेवतो, म्हणजे x च्या ठिकाणी जर 4 ठेवलं, बघा काय होते. PQ ची किंमत काय येईल पहा. ह्या 3 ला x ची किंमत 4 न गुणलं, मग 3 × 4 = 12, आणि 12तून 1 गेल्यानंतर किती येणार मग 11. पुन्हा इथं x ची किंमत जर 4 ठेवली तर 15 × 4 15 × 60, आणि इथं x ची जर 4 ठेवली तर 15 × 60, आणि 60 आणि 1 61. बघा 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. आपण पाहिल्या विषम संख्येपासून तयार होणारा त्रिकोण, म्हणजे विषम संख्या 11चा वर्ग जर केला तर तो 121 येणार, आणि 121 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे तर 60 आणि 61 आहे. म्हणजे 11 60 61 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. 11 आणि 60 या जर काटकोन करणाऱ्या बाजू असतील तर कर्ण 61 असतो. म्हणून या ठिकाणी x ची किंमत 4 ठेवली. या x च्या 4 किमतीनं PQ QR आणि PR
या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू येत आहेत म्हणजे तो काटकोन त्रिकोण तयार होते, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता पुढचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीमध्ये PQ ची लांबी 18 आहे. बघा इथे तुम्हाला दिलेली आहे 18 आणि PQ आणि QR एकरूप आहे. PQ म्हणजे ही बाजू, PQ आणि QR काय आहे एकरूप, हे PQ आणि हे पूर्ण QR आहे. पण QR ची किंमत सुद्धा 18 येणार पहा, इथं दाखवतो. QR ची किंमत किती येणार 18. PQ आणि QR ची लांबी समान आहे. PQ 18 आहे म्हणून QR सुद्धा 18. RS 6, ही खालची बाजू 6 दिलेली आहे आणि विचारलंय PS किती. PS म्हणजे ही तिरका पूर्ण रेषाखंड किती. उदाहरण सोडवण्यासाठी योग्य ती रचना करा. कोण सांगेल रचना काय करायची बघूया. रचना काय करायची कोण सांगेल. सर तो काटकोन Q विरुद्ध बाजूला घ्यायचा. कुठला. Q विरुद्ध बाजूला घ्यायचा. आता मी ज्या पद्धतीने केले त्याला थोडा वेळ जातोय. तुमच्याकडे जर शॉर्टकट असेल तर तुम्ही त्या शॉर्टकट मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. आता मी जे केले त्यानुसार तुम्हाला एका मिनिटात गणितच होणार नाही. आता मी काय केले पहा. TQ ची किंमत मी x मानली. TQ किंवा त्याला QT म्हणायचं. QT ची x मानली आणि QR तर तुम्हाला 18 दिलाय. मग TR किती येणार. TR 18 वजा x येणार. काय येणार 18 वजा x येणार. आता वरच्या त्रिकोणाचा Q आणि खालच्या त्रिकोणाचा R कोण एकरूप आहे, कारण दोन्ही कोणाचे मापन 90 अंश आहे. पुन्हा वरच्या त्रिकोणाचा कोन PTQ आणि खालच्या त्रिकोणाचा कोन STR एकरूप आहे, कारण हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. याचा अर्थ वरच्या त्रिकोणाचे दोन कोन खालच्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनाशी एकरूप आहेत. म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप असतात. आता समरूपतेच्या कसोट्या तुम्हाला नसतील झाल्या आणि त्रिकोण समरूप असलं की त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर समान असतात. मग आता आपण वरच्या त्रिकोणाची PQ बाजू घेऊया आणि त्याचं गुणोत्तर खालच्या त्रिकोणाच्या RS बाजूशी लावूया. म्हणजे PQ छेद RS हे गुणोत्तर घेतलं आणि हे गुणोत्तर कोणाशी एक समान असणार. वरच्या त्रिकोणाची बाजू QT आणि खालच्या त्रिकोणाची बाजू TR शी एकरूप असणार. आता PQ ची किंमत मी अंशामध्ये 18 टाकतो आणि RS ची किंमत छेदामध्ये 6 टाकतो. QT ची किंमत अंशामध्ये x आणि TR ची किंमत 18 वजा x. आता ह्या 6 न वरच्या 18 ला भागतो. 6 1 6 आणि 6 त्रिक 18. आता इथं जर तिरकस गुणाकार केला तर 1 गुणिले x x होणार आणि 3 न 18 वजा x ला गुणलं तर 8 त्रिक 54 वजा 3 गुणिले x 3x. आता वजा 3x डावीकडून उजवीकडून डावीकडे घेतल्यावर अधिक 3x होणार आणि उजव्या बाजूला 54 राहणार आणि मग 3x आणि 1x ची बेरीज 4x. 4x बरोबर 54 आणि मग x बरोबर 54 भागिले 4. 54 भागिले 4. आता इथे सिंप्लिफाय करतो. 4 1 4
एकाव 4 14, 4 त्रिक 12, 14तून 12 गेलं 2, नाव घेतलं 0 20, 4 25. अशा पद्धतीनं या x ची किंमत 13.5 आली पहा. म्हणजे QT 13.5 आला आणि मग TR किती येईल? 18 वजा x म्हणजे 18 वजा 13.5. मग 18 तून जर 13.5 वजा केलं तर TR ची किंमत बघा 4.5 येते. किती आली? 4.5. आता ह्या दोन किमती लक्षात ठेवा, 13.5 आणि 4.5. हा आता इथं बघा मी लिहितो 13.5 आणि ही TR बाजू आली आपली 4.5. आता आपल्याला विचारलेलं काय आहे? PS. आता हा वरचा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यामध्ये जर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला, आता इथं काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज करायची, त्याचं वर्गमूळ काढायला वेळ जास्त जाणार आहे. मग आपलं पायथागोरसचं त्रिकोण तर 3 4 5 माहितच आहे आपल्याला, ते मी लिहितो पहा 3 4 5. आता ह्या तिन्ही संख्येला जर मी 4.5 न गुणलं तर नवीन पायथागोरस त्रिकोण तयार होईल. बघा आता 4.5 न गुणायचं आहे. 3 ला जर 4.5 न गुणलं तर 4.5 चे दुप्पट 9 आणि 9 मध्ये पुन्हा 4.5 मिळवलं तर 13.5 येणार. परत 4.5 ला 4 न गुणा, 4.5 चे दुप्पट 9 आणि 9 चे दुप्पट 18 आणि 5 ला जर 4.5 न गुणलं तर 4.5 ची चौपट 18 आणि 18 पुन्हा 4.5 मिळवायचं म्हणजे 22.5. हे नवीन त्रिकोण तयार झालं बघा. 13.5 18 आणि 22.5. मग आता वरचा काटकोन त्रिकोणात बघा एक बाजू 18 दिलेली आहे आणि दुसरी बाजू 13.5 दिलेली आहे, म्हणजे याचा कर्ण किती आला? 22.5. म्हणजे PT ची किंमत 22.5. हा आता तेच पायथागोरसचं त्रिकोण घेऊया 3 4 5. आता या प्रत्येक संख्येला मी 1.5 न गुणतोय, 1.5 न म्हणजे 1.5 न गुणतोय. बघूया नवीन पायथागोरस त्रिकोण कोणतं म्हणताय. 3 न 4.5 ला म्हणलं, 3 आणि 1.5 ची बेरीज केली तर 4.5 येते पहा. पुन्हा 4 ला जर 1.5 न गुणलं तर 4 आणि 2 ची बेरीज 6 येते आणि 5 ला जर 1.5 न गुणलं तर 1.5 ची चौपट 6, 7 पुन्हा 1.5 मिळवलं तर 7.5 येते. म्हणजे 4.5 6 आणि 7.5 हे सुद्धा पायथागोरस त्रिकोण झालं. आणि मग बघा इथं जे 4.5 आहे ते इथं 4.5 आपल्याला दिसतंय, इथं जे 6 आहे ते इथं दिसतंय. साहजिकच कर्ण जो आहे तो 7.5 येणार आहे. बघा आपल्याला PT आणि TS मिळालं. आता आपल्याला विचारलेलं काय आहे? PS. मग PS जर काढायचं असेल तर PT आणि TS ची बेरीज करायची. मग PT ची किंमत 22.5 अधिक TS ची किंमत 7.5 आणि ह्या दोघांची जर बेरीज केली 22 आणि 7 29 आणि अर्धा 1 म्हणजे तर 30 येते पहा. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आता ह्या गणिताला थोडं जास्त कॅल्क्युलेशन करायला लागलं, परंतु जर रचना केली तर कमी वेळामध्ये गणित सुटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4. सोबतच्या आकृतीतील चौरसाची प्रत्येक बाजू किती? आता आकृतीमध्ये ABCD हा चौरस आहे, म्हणजे हा खालचा काय आहे? चौरस आहे. आणि CF10 तुम्हाला इथं CF10 दिला आहे. पुन्हा DE2 म्हणजे ही बाजू 2 दिलेली आहे आणि EF6 हा जो उभा लंब रेषाखंड आहे तो 6 आहे आणि FEC कोन 90 अंश. इथं काटकोनाची खूण दाखवलेली आहे. बघा आता थोडं वरचा जो त्रिकोण आहे तर थोडं त्याचं ऑब्झर्वेशन करा. आता इथं मी टिक केलेला हा जो त्रिकोण आहे का नाही FEC हा काटकोन त्रिकोण आहे.
मग आपलं पायथागोरसचं त्रिकूट नेहमीचं कुठलं 3 4 आणि 5. आता प्रत्येकाची दुप्पट केली तर नवीन त्रिकूट तयार होईल. 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 5 दुनी 10. बघा 6 8 10 हे त्रिकूट झालं. मग इथं तर तुम्हाला 6 दिले, इथं कर्ण 10 दिलाय, म्हणजे जी बाजू राहिली 8 ती ईसीची किंमत असणार. अशा पद्धतीने या ठिकाणी काटकोन त्रिकोणाची ईसी बाजू 8 आली. किती आली 8. आता मला सांगा डीसी किती रे डीसी. डीसी म्हणजे काय बघा हे. मग डी ची आणि ईसी ची बेरीज करा, म्हणजे 2 आणि 8 ची बेरीज किती आली 10. आणि डीसी हीच काय आहे चौरसाची बाजू आहे. आणि आपल्याला तेच विचारलं चौरसाची प्रत्येक बाजू किती, म्हणून याचं उत्तर 10 सेमी, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता हा प्रश्न बघा फार महत्वाचा आहे. पुढील आकृतीत दिलेल्या माहितीवरून आकृतीची परिमिती काढा. आता एबी बाजू 75 दिलेली आहे, बीसी बाजू 50 दिलेली आहे आणि सीडी बाजू 25 दिलेली आहे. आता परिमिती म्हणजे काय, बाहेरच्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्यांची बेरीज करावी लागणार आहे. म्हणजे एबी ची, बीसी ची, सीडी ची, पुन्हा डी सी सीएफ बीएफ बीजी एजी या सगळ्यांची बेरीज करायची. आता इथे एजी ची किंमत 100 स्वरूपात दिली आहे, त्यानंतर या जीबी ची किंमत सुद्धा 100 स्वरूपात दिली आहे, बीएफ ची किंमत पण 6x दिलेली आहे, सीएफ ची किंमत 8x दिलेली आहे, सीई ची किंमत 3x दिलेली आहे आणि डी ची किंमत 4x दिलेली आहे. मग आता काय करायचं, या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, x ची किंमत काढण्यासाठी काय करावी लागेल. आता हा पण काटकोन त्रिकोण आहे, हा बीएफसी पण काटकोन त्रिकोण आहे आणि सीएडी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. मग कोणत्या तरी एका काटकोन त्रिकोणाला आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरून x ची किंमत काढूया. आता सीईडी सर्वात लहान आहे, मग आपण तिथं पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला, बघा आता वर जागा मी तिथे लिहितो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. म्हणजे तो सीडीचा वर्ग, मग सीडीची किंमत किती आहे 25, 25 चा वर्ग. काटकोन करणारी पहिली बाजू सी, मग या सी चा वर्ग किती सांगा, 3x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग x वर्ग. काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे या 4x चा वर्ग सांगा, 4 चा वर्ग 16 आणि x चा वर्ग x वर्ग. आता इथं 25 चा वर्ग 625. आता उजव्या बाजूला 9 आणि 16 ची बेरीज 25 आणि मागे असणार x वर्ग. आता डावीकडे 25 घेतल्यावर भागिले होणार, म्हणजे 625 भागिले 25. आता उजव्या साईडला फक्त काय उरलं x वर्ग उरलं. आता इथं 25 चा वर्ग 625 आहे, म्हणजे 625 ला जर 25 न भागलं तर भागाकार 25 येणार, म्हणजे ही x वर्गाची किंमत किती आली 25 आली. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा, x वर्गाचं वर्गमूळ x आणि 25 वर्गमूळ 5. बघा आता आपण एका काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरून या ठिकाणी x ची किंमत किती काढलेली आहे 5. आता मला डी ही बाजू किती सांगायला पाहिजे, डी 4 गुणिले x, मग x ची किंमत 5, म्हणजे 4 आणि 5 चा गुणाकार 20 आले बघा हे 20. आता सी किती येते बघा, सी 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 5, सी किती येणार 15. पुन्हा सीएफ किती येणार बघा 8x म्हणजे 8 गुणिले x, 8 गुणिले 5, 8 पंचे किती येणार 40. पुन्हा बीएफ 6x आहे,
म्हणजे 6 गुणिले 5 6 पंचे 30. पुन्हा जीबी 12x मग 12 गुणिले 5 60 आणि एजी 9x म्हणजे 9 गुणिले 5 9 5 45. बघा आता सगळ्या या ठिकाणी बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता आपल्याला पूर्ण आकृतीची परिमिती काढायची. आता मी बेरीज करायला सुरुवात करतो. ए पासून सुरुवात करतो, बी सी डी ई असं. आता मी इथे लिहिण्यासाठी जागा आहे, तोंडी करा. ए बी 75 अधिक बी सी 50. 75 आणि 50 ची बेरीज किती? 125. 125 अधिक 25 150. 150 अधिक 20 170. 170 अधिक 15 185. 185 अधिक 40 225. 225 अधिक 30 255. 255 अधिक 60 315 आणि 315 अधिक 45 360 एकक. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. सर्वांना समजलं का? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची आपण काय केली? बेरीज केली. समजलं ना परिमिती कशी काढायची? हो सर. हो सर. हा ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. शेजारील आकृतीमध्ये कोण एबीसी 90 अंश, कोण एसीडी पण 90 अंश. एबी ची किंमत तुम्हाला इथे 9 सेमी दिलेली आहे पहा. सीडी ची किंमत इकडे 8 सेमी दिलेली आहे. एसी ची किंमत बघा 15 सेमी दिलेली आहे. आणि एडी आणि बीसीतला फरक. आता मला सांगा या त्रिकोणात जर पायथागोरसचा सिद्धांत वापरला. मी तर पायथागोरसचा सिद्धांत वापरतच नाही, कारण माझी पायथागोरसची त्रिकोण पाठ आहे. आता 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे. आता पहिल्या काटकोन त्रिकोणातल्या बाजू मिळण्यासाठी किती गुण येणार आहे? आता इथं 9 आहे म्हणजे 3 गुणलं. इथं 15 आहे म्हणजे 5 ला 3 गुणलं येते. म्हणजे हा प्रत्येक संख्येला 3 गुणतो. कुठलं त्रिकोण तयार होईल? 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. हे नवीन पायथागोरस त्रिकोण झालं. म्हणजे एबी बाजू जर तुम्हाला 9 दिलेली असेल, एसी बाजू जर 15 दिलेली असेल, 9 12 15 त्यातलं आपण 9 आणि 15 घेतलं म्हणजे तिसरी बाजू आपोआपच 12 सेमी येणार आहे. आता वरच्या एडीसी या त्रिकोणामध्ये सुद्धा आपण बघा पायथागोरस त्रिकोण वापरू शकतोय का? नाही. त्रिकोण काय करूया आपण? हा पहिला प्रकार पाहिला. 2 नंबरचा प्रकार काय पाहिला होता रे? आपण 4 3 5 हे त्रिकोण घेतलं होतं बघा. 4 3 5. आता याच्यामध्ये पहिली संख्या 4 आहे, त्याची दुप्पट केली. 4 ची दुप्पट किती? 8. पुन्हा 8 ची आपण दुप्पट करायची. 8 ची दुप्पट किती? 16. मग 16तून 1 वजा केल्यावर किती येणार? 15. आणि 16 1 मिळवल्यावर काय येणार? 17. म्हणजे 8 15 आणि 17 हे पायथागोरसचे त्रिकोण तयार झालं. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8 15 आणि 17 असतात. मग आता वरच्या एडीसी त्रिकोणामध्ये एक बाजू 8 दिलेली आहे बघा आणि दुसरी बाजू 15 दिलेली आहे. म्हणजे कर्ण आपोआपच किती येणार आहे? 17 सेमी येणार आहे. आता शेवटी विचारलंय काय बघा? एडी व बीसी यांच्यातला फरक म्हणजे लेंथ एडी वजा लेंथ बीसी. आता एडीची किंमत आपली किती आलेली आहे बघा इथं? 17 आणि वजा बीसी ची किंमत आपली किती आलेली आहे?
12. आता या दोघांना फरक म्हणजे वजाबाकी बघूया. 17तून 12 गेलं 5 सेमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. आता पुढचा प्रश्न. आता तुम्हाला थोडासा वेळ देतो, बघा सुटते का गणित. प्रयत्न करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, कसं काढलं सांगा. AB ची किंमत 12 दिलेली आहे. BC ची किंमत किती दिली? 16. आता ABC या त्रिकोणाचा तुम्ही पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर AC किती राहील? आपलं पायथागोरसचं त्रिकोण कुठलं आहे? 3 4 5. 20. आता या प्रत्येकाला 4 न गुणा. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20. हे झालं पायथागोरस त्रिकोण. त्यातली एक किंमत 12 दिलेली आहे. दुसरी काटकोन करणारी बाजू 16 दिलेली आहे. म्हणजे कर्ण आपोआपच किती येणार? हा कर्ण AC 20. कर्ण AC किती आला? 20. हा, आता आपल्याला विचारलंय BD ची लांबी किती. म्हणजे हे विचारलंय बघा BD. हे सूत्र कोणाला माहित आहे का तुमच्यापैकी? BD कर्ण कसा काढायचा? का मागचं बघून तुम्ही उत्तर सांगितलं पर्याय क्रमांक 3? सर, हा क्षेत्रफळाच्या सूत्राने गणित सोडवलं तर? हा, तसं केलं तरी पण चालतंय बरं का. पण त्याच्यापेक्षा एक सोपं सूत्र आहे, सर्वांनी लिहून घ्या. मी जे सूत्र देतोय ते सर्वांनी लिहून घ्या. हाल्या, आता या ठिकाणी काय झालंय? ABC हा काटकोन त्रिकोण आहे, कारण त्याचा B कोण काटकोन आहे आणि कर्णावर शिरोलंब टाकलाय. इथं BDC काटकोन झालाय त्यामुळे शिरोलंब आहे. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णावर असा शिरोलंब टाकला तर या ठिकाणी या शिरोलंबाची किंमत कशी काढायची? तिथं लिहा शिरोलंबाची लांबी बरोबर, आता मी देत नाही तुम्ही लिहा. शिरोलंबाची लांबी बरोबर पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची छेद कर्ण. बघा काय लिहिलं, पुन्हा एकदा सांगतो. शिरोलंबाची लांबी बरोबर पाया गुणिले उंची छेद कर्णाची लांबी. हे सूत्र लिहायचं आहे. आता बघा पाया किती दिलेला आहे? BC हा त्या त्रिकोणाचा पाया आहे. पाया 16. उंची किती आहे? 12. आणि छेदामध्ये कर्णाची लांबी. आपण मगाशी पायथागोरसच्या त्रिकोणाने कर्ण किती काढला होता? 20. आता इथं बघा 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 असा भाग गेला. आता वरचा गुणाकार 12 आणि 4 48 आणि भागिले 5. आता इथं 5 9 45 राहिलं 3 तेव्हा घेतलं 0 30 आणि 5 30. अशा पद्धतीने शिरोलंबाची लांबी BD ची किंमत 9.6. पर्याय क्रमांक 3. सर्वांना समजलं का हे सूत्र कसं तयार झालं? सूत्र पाठ करायचंय. शिरोलंबाची लांबी बरोबर पाया गुणिले उंची भागिले कर्णाची लांबी.
शिरोलंबाची लांबी बरोबर पाया गुणिले उंची कर्ण. कर्णाची लांबी. ठीक आहे. आणि हा शेवटचा प्रश्न आहे आजच्या तासिकेतला. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी 24 सेमी आहे. तर या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? मला वाटतं मगाशी स्वाध्याय जो पाहिला त्यात शेवटचं गणित याच टाईपचं होतं आणि या पण स्वाध्यायामध्ये शेवटचं गणित त्याच टाईपचं आहे. परिवर्तुळाची त्रिज्या. परिवर्तुळाची त्रिज्या म्हणलं की अगोदर असं वर्तुळ काढून घ्यायचं आणि इथं व्यास काढायचा. व्यास समजा AB हा व्यास आहे आणि O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि इथं समजा मी C बिंदू घेतला. कंस ABC हे अर्धवर्तुळ झालं. मग मी हा AC आणि हा BC जर जोडला तर इथं काटकोन तयार. कारण अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन काटकोन असतो. त्यामुळे AC हा कोन काटकोन येणार. अनुज पुष्कर माईक बंद कर. कोण ACB हा काटकोन आहे म्हणून त्रिकोण ABC ACB हा काटकोन त्रिकोण आहे. आणि मग काटकोन करणारी एक बाजू 7 आहे. समजा मी AC बाजू 7 घेतली आणि काटकोन करणारी दुसरी बाजू 24 आहे म्हणजे BC 24 घेतली. पायथागोरसचा सिद्धांत वापरला तर AB निघेल. आता पायथागोरसचा सिद्धांत न वापरता पायथागोरसचं त्रिकूट कसं तयार करायचं? मला वाटतं दुसरा प्रकार काय आहे, विषम संख्येपासून तयार होणारं त्रिकूट. आता 7 ही विषम संख्या तुम्हाला दिली आहे. मग 7 चा वर्ग किती? 49. आणि 49 कुठल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे? तर 24 आणि 25 ची बेरीज आहे. मग कुठलं पायथागोरस त्रिकूट तयार झालं रे? विषम संख्या 7 आणि क्रमवार नैसर्गिक संख्या कुठल्या? 24 आणि 25. बघा हे त्रिकूट बऱ्याच जणांचे त्रिकूटच स्पॉट असतात. 7 पर्याय क्रमांक 3. AC जर 7 असेल BC 24 असेल तर AB ची किंमत किती येणार? 25. आणि AB हा त्या वर्तुळाचा व्यास आहे. व्यासाला आपण डायमीटर म्हणतो म्हणून डायमीटर किती आला? 25. त्याच्या निम्मे असते. मग आपण डायमीटर 25 ला 2 न भागूया आणि 25 आणि 25 किती? 12. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण काय पाहिलं तर पायथागोरसचा सिद्धांत हा जो घटक आहे यातील स्वाध्याय 17.2 मधील 6 उदाहरणं पाहिली आणि स्वाध्याय 17.3 मधील 8 उदाहरणं पाहिली. उद्या संध्याकाळी 7 वाजता जो आपला तास होणार आहे याच्यामध्ये आपण चौकोन आणि चौकोन रचना याच्यावर आधारित संध्याकाळी 7 वाजता बेसिक माहिती आणि काही नमुना उदाहरणं सोडवूया. ठीक आहे, बस करूया. बाय सर. बाय सर.